संसारात शेवट आपल्याला कोणी कामाला येत नाही। इथं बसणाऱ्या सुरत नगरीमध्ये असणाऱ्या सर्व कष्टकऱ्यांनो ऐका, जी 35च्या आतली पोरतनं कानाचे पडदे खोलून ऐका, हातातला मोबाईल जरासं चिवणं बंद करा। ओ तुम्ही एक लक्षात ठेवा, मायबापांना आयती इस्टेटीवर 4Gचा रिचार्ज मारायला काही वाटत नाही। आपल्या मायबापाचं कष्टाची जाणीव जर राहिली ना, तर कष्टाचा विषय ऐकायला डोळ्यातनं पाणी येतं। जर ग्रामीण भागात आजही एखादा पोरगा मातला ना, तर एखादा काका चुलता कानपटीत ओढू शकतो, पण शहरात तसं वातावरण नाहीये। शहरात माझं माझं म्हणून आपल्या घरामध्ये दडपून ठेवणाऱ्यांनो ऐका, हा कलियुग आहे। इथं जे काही 35च्या आतली पोरं कीर्तन ऐकतात ना, त्यांना जाताना शेवटचा संदेश सांगून जाईल, तुमचा बाप 10-15 घंटे काम करतो ना, तर तुम्ही एवढंच डोक्यात ठेवा की आपल्या हातातली विमलची पुडी, आपल्या हातातली गुटखा, आपल्याला लागलेलं व्यसन, हे आपल्या बापाचं कष्ट पाहून थोडं बाजूला ठेवा। या एवढ्या इथं पोरी कीर्तन ऐकायला आल्या आहेत। प्रत्येक पोरगीनं मायबापाची जाणीव ठेवा। तुमचा बाप गावावरही पोट भरू शकला असता, पण माझी पोरगी शिक्षण करून दुसऱ्याच्या घरी नांदायला जाताना माझ्या पोरीनं चांगलं घर भेटायला पाहिजे म्हणून तुमचा बाप कष्ट करतोय। आज एवढ्या सुरतमध्ये या पोरी परणून आल्यात ना, तुमच्या बापानं अशा माणसासोबत तुमचं लग्न केलं की तुम्हाला उन्हात जायला वेळ नको, तुम्हाला शेतात जायला काम नको। सुरत पाहून का दिलं? तुमच्या बापाला हे माहित नव्हतं का तिथं हिचा बंगला नाहीये, ही भाड्याच्या घरात राहील, हिचं छोटंसं घर राहील। पण तुमच्या बापाच्या डोक्यात एक सदैव जिवाडा होता, हिचं घर छोटं राहिलं चालेल, पण ही 2 वाजता शेतातनं कामावून येण्यापेक्षा ही तिथं साड्यांना टिकल्या जरी लावेल ना, तर ती तिचं पोट तिकडे भरू शकेल, म्हणून तुमच्या बापाने सुरतमध्ये दिलं होतं तुम्हाला। मग आता तुम्ही संसार चांगला केला ना, तर आता 2च गोष्टींवर लक्ष द्या, पोरांना चांगले संस्कार द्या आणि त्यांना शिक्षणाची चांगली पकड द्या। जर उद्याच्या येणाऱ्या कालखंडात तुमची पोरं चांगले शिक्षण करणार नाहीत आणि जर त्यांना चांगले संस्कार राहणार नाहीत, तर तुमच्या पायऱ्या कोणी चढणार नाहीत। कारण आजच बऱ्याच पोरांचे लग्न होत नाहीयेत, मग आज जी पिढी जन्माला येते तिचं काय करणार आहेत आपण? गावोगावी पोरींची संख्या कमी नाहीये, पोरी भरपूर आहेत। आम्ही रोज अख्खा खानदेश पिजून काढतोय, महाराष्ट्रात भरपूर कीर्तन आहेत, अनेक कॉलेजमध्ये पोरी भरपूर आहेत। मुलींची शिक्षणाची पातळी उंच झाली, मुलांची व्यसनं अधिक झाली, मुलांना लागलेले व्यसनं, मुलांचं कमी झालेलं शिक्षण, म्हणून बाप पोरगी देताना 6दा विचार करतो की कोण्या पायऱ्या चढाण्या कोण्या नाही चढाण्या। आजी पोरं निर्वेशनी आहेत। सुरत सारख्या सिटीमध्ये ज्यांनी प्रगती केली ना, त्यांच्या घरी कोणीही पायऱ्या चढून सांगतं की आमच्या संबंधाला स्वीकारावा, पंचेस ना पोरेस ना ठिकाणच नाही। सर्व गोष्टीनं व्यसनानं भरकटलेलं घर, पोरांना काही वाटत नाही हो, पण रात्र दिवस मायबाप काय चिंतेत जडतात, त्या मायबापाला विचारा काय होतं। बाप समजणं इतकं सोपं नाही, बाप झाल्याशिवाय कळत नाही। 35ली पोरं ऐका, आपण ज्या दिवशी बाप होतो ना, त्या दिवशी आपल्याला बापाचं तत्व कळतं, पण तोपर्यंत आपला बाप चालला गेलेला असतो। बाप कळाला घरातल्या पोरींना, पोरांना नाही कळाला। बाप कळाला या महिला वर्गाला। अर्ध्या रात्री जरी या बायांना बापाचा चेहरा आठवला ना, समोर गुलाबजामुनाची थाटी राहू द्या तरी पोरींना जात नाही, कारण त्यांना माहितीये की माझा बाप माझ्या लग्नाच्या वेळेस किती लोकांचे पाय पडत होता आणि किती लोकांचा हात जोडत होता, किती तोलतोल करत होता। पण आज बापाची कंडिशन अशी झाली आहे, एकेका बापाला जर 4 पोरी राहिल्यात ना, तर पोरीचं लग्नाचं टेन्शन नाही बापाला, पण 4 पोरींच्या पाठीवर एक जरी पोरगा राहिला ना, तर रात्री झोप लागत नाही बापाला। बाप चिंतेत राहतो। हे 35तल्या आतल्या पोरांनो, जर बापाची चिंता जाळायची असेल तर बेट्यांनो निर्वेशनी राहा, पैशाला जीव लावा। पैशाशिवाय समाजात किंमत नाहीये। पैसा राहिला तर कोणीतरी आपल्या घरी चढेल, कोणीतरी आपल्याशी बोलेल, आणि हे जर सूत्र तुम्हाला जिवंतपणी कळलं नाही, तर तुम्ही तुमच्या बापाला धोका देतात, तुम्ही फजितखोर आहात, हे चोखोबाराय सांगतात अभंगाच्या शेवटच्या धोका माने फजितखोर।
स्वप्नील चोखा मने भजित खोर माझे माझे म्हणती घर चोखोबरांचा मृत्यूसार पटवणारा अभंग तुटला आयुष्याचा दोरा आदरणीय उखरडू बाबांच्या या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्तानं घेत असताना या कार्यक्रमाची रूपरेषा आदरणीय परमपूजनीय दीपक उखरडू सिरसाट आणि स्वप्नील उखरडू सिरसाट यांच्या माध्यमातून जरी होत होती तरी कार्यक्रमाचं आयोजन सुनील बाबूराव पाटील गिरडकर प्रवीण बाबूराव पाटील गिरडकर यांच्या माध्यमातून इथपर्यंत येणं झालं. आदरणीय आमचे बाबासाहेब दत्तू सोनजी पाटील नरेंद्र पाटील आदरणीय आमचे काका यांच्या माध्यमातून इथपर्यंत येणं झालं. या कार्यक्रमाला आशापुरी यूट्यूब चॅनलचे मालक त्याचबरोबर या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलचे मालक राकेश दादा यांची सुद्धा उपस्थिती झाली. तुझं साऊंडचं नाव काय भैया? श्री हरी साऊंड सिस्टीम तुमचेही आभार. खानदेश प्रांतातील आलेले सर्व तरुण मंडळी तुमचे सुद्धा आभार. माऊली